आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, गृहमंत्री अमित शहाजी, त्याचप्रमाणे माननीय नितीन गडकरीजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, पक्षाचे जे सगळे प्रमुख लोक आहेत यांची देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे। आणि रात्री माननीय आमचे नड्डाजी, अमित भाई आणि बी एल संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील केली। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळव। फॉर्म्युला वगैरह सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल। कैबिनेट एक्सपेंशन को लेकर बात हुई है, अभी पोर्टफोलियो डिसाइड नहीं, कैबिनेट एक्सपेंशन के बारे में बात हुई, 14 तारीख को एक्सपेंशन है। नहीं, कैबिनेट एक्सपेंशन के बारे में बात हुई, 14 तारीख को एक्सपेंशन है। जे मिळेल ते घ्या, जे देतील ते घ्या, नाहीतर तुम्ही घरी आराम करा। एवढेच आत्ता यांच्यामध्ये राहिले, बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही। यांची स्थिती धरलं तर चावतो, सोडलं तर पडते, अशी परिस्थिती आहे। पडताही येईना आणि धरताही येईना।